मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा दादरच्या कबूतरखान्यावरती ताडपत्री लावलेली आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे आणि या आधी लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडलेली होती। त्यामुळे आता या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने पुन्हा एकदा ताडपत्री लावत ही कारवाई केली आहे आणि तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर सुद्धा कारवाई पालिकेकडून केली जाते आहे। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे आंदोलकांनी ताडपत्री यापूर्वी फाडलेली होती, मात्र पालिकेकडून पुन्हा एकदा या परिसरामध्ये ताडपत्री लावली आणि आता पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर दादरवरून आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया। स्नेहा, आपण बघतोय खरं तर यापूर्वी आंदोलकांनी जी ताडपत्री आहे ती फाडलेली होती, आंदोलन केलेलं होतं। आता पुन्हा एकदा प्रशासनाने ताडपत्री लावलेली आहे। सध्याची तिकडची काय परिस्थिती आहे? अगदीच रविवारी रात्री पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्यात आलेली आहे। आत्ताची ताडपत्री लावलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की इथे जागाच ठेवली नाहीये की कबूतर आतमध्ये शिरू शकतील। कारण अगोदरची ताडपत्री ही फक्त ताडपत्रीच लावलेली होती, आता बांबू देखील तिथे लावण्यात आलेले आहे। तसंच महानगरपालिकेचा फलक आहे की कोणी इथे कबूतरखान्याजवळ खाद्य टाकल्यास त्यांना दंड आकारला जाईल आणि तसंच कारवाई देखील होईल। त्याच्याच बाजूला आपल्याला हा फलक देखील पाहायला मिळतोय की दादर कबूतरखान्याच्या दादर ट्रस्टकडून पाहायला मिळतोय हा फलक लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की आम्हाला फक्त 6 ते 8 या वेळेत खाद्य देण्याची परवानगी यावी, असं महानगरपालिकेला देखील आम्ही सांगितलेलं आहे। परंतु जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन यासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकू नये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। आता आपण पाहतोय की कबुतरांची ज्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे ती पूर्णपणे अशा प्रकारे लावली आहे की तिकडे कबूतर बसू शकणार नाहीत आणि अशा प्रकारे ही रविवारी रात्री महानगरपालिकेकडून ताडपत्री लावण्यात आली आहे। तसंच आपल्याला पाहायला मिळतंय की आणखी म्हणजे किती वाद चिघळणार का पुन्हा एकदा हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून कबूतरखान्यासंदर्भात वाद सुरू आहे। जैन समुदायाचं म्हणणं आहे की आम्हाला या कबूतरांना खाद्य घालून द्या, तसं पशुप्रेमींचं देखील हेच म्हणणं आहे। परंतु तसंच जर उच्च न्यायालयाचा जो निर्देश आहे त्याप्रमाणेच महानगरपालिका देखील यासाठी विरोध करते आणि त्याच अनुषंगाने फलक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु पुन्हा एकदा आता ज्याप्रमाणे दादर कबूतरखान्याच्या ट्रस्टच्या वतीने म्हणण्यात आलेलं आहे की आम्हाला 2 तास तरी खाद्य टाकून द्या, त्याप्रमाणे महानगरपालिकेकडून या संदर्भात काय उत्तर येतं, महानगरपालिका यावरती काय उत्तर देते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जैन समुदाय तसं पशुप्रेमींचं यावरती काय उत्तर येतं, पुन्हा एकदा त्यांच्याकडून विरोध करण्यात येतोय का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। निश्चित स्नेहा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।